हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर माधुरी वंगपाटी, निर्मल हॉस्पिटल, मिरज. सगळ्यात महत्त्वाचे प्रॉब्लेम जे ऑटिस्टिक पॅरेंट्सकडून आपल्याला ऐकायला मिळतात ते म्हणजे आमच्या मुलांमध्ये बिहेवियर इश्यूज खूप आहेत. ॲग्रेशन लेवल वाढली आहे. ते कोणत्याही ॲक्टिव्हिटीजवरती फोकस करू शकत नाहीत. मुले कंटिन्यू रनिंग, जम्पिंग, हिटिंग, पिंचिंग करतात. तर त्यांची हायपर ॲक्टिव्हिटी रिड्यूस करण्यासाठी आपल्याला डेली रुटीन लाईफमध्ये कोणत्या प्रकारचे चेंजेस केले पाहिजेत, कोणत्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या पाहिजेत ते आज आपण पाहूयात. सर्वात इम्पॉर्टंट थिंग म्हणजे मुलांसाठी हेल्दी डाएट प्लॅन केला पाहिजे. यामध्ये शुगरी प्रोडक्ट टोटली अवॉइड केले पाहिजेत, कारण आपली मुले ऑलरेडी हायपर असतात. शुगरी प्रोडक्ट दिल्यामुळे त्यांच्यातील ग्लुकोज लेवल रेज होते आणि मुले आणखीन हायपर होतात. त्याचसोबत पॅकेज्ड फूड प्रोसेसर टोटली अवॉइड केले पाहिजे, जसे की मॅगी, बिस्किट, चिप्स, रिअल ज्युसेस हे सर्व अवॉइड केले पाहिजे, कारण यामध्ये आर्टिफिशियल कलर्स आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. त्यासोबत रिफाइंड फूड म्हणजेच प्रोसेस्ड फूड, फ्राईड फूड टोटली अवॉइड करा, कारण यामुळे मुलांमधील हायपर ॲक्टिव्हिटी वाढू शकते. नेक्स्ट थिंग वी हॅव टू फॉलो इज प्रॉपर स्लीप सायकल. जर मुलांमधील स्लीप सायकल डिस्टर्ब असेल, त्यांच्या झोपण्याची आणि उठण्याची वेळ रेग्युलर नसेल, तर मुले रेस्टलेस राहतील. मिनिमम 8 ते 9 तासाची झोप ही मुलांमध्ये झालीच पाहिजे, ज्यामुळे मुलांची प्रॉपर स्लीप सायकल मेंटेन राहील आणि अटेन्शन स्पॅन वाढेल आणि हायपर ॲक्टिव्हिटी रिड्यूस होईल. जर मुलांमधील स्लीप सायकल डिस्टर्ब असेल, प्रॉपर रुटीन लाईफ मेंटेन राहत नसेल, तर आपल्याला फिअर पॅरालायसिस रिफ्लेक्स आणि मोरो रिफ्लेक्सवरती काम करावे लागेल. तसेच सेन्सरी इश्यूजसुद्धा चेक करावे लागतील. थर्ड नेक्स्ट थिंग म्हणजे हेड मसाज. कोणतेही ऑइल यूज करून फिंगर टिप्सवरती घेऊन जर मुलांचा 5 ते 10 मिनिटं रेग्युलर हेड मसाज केला तर त्यांचा ब्रेन रिलॅक्स होईल. दिस इज व्हेरी रिलॅक्सिंग अँड सुथिंग टेक्निक. फोर्थ थिंग म्हणजे व्हेगस नर्व स्टिम्युलेशन. व्हेगस नर्व ही 10th क्रॅनियल नर्व आहे, जी आपल्या ब्रेनपासून कोलॉनपर्यंत प्रत्येक सेन्सरी सिस्टीमला टच करते. व्हेगस नर्वला ॲक्टिव्हेशन केल्यामुळे प्रत्येक सेन्स ॲक्टिव्हेट होतो, ज्यामुळे मुलांमधील फोकस आणि अटेन्शन स्पॅन इम्प्रूव्ह होतो. यासाठी मुलांकडून पॉलीव्हेगल एक्सरसाइजेस करून घेतले पाहिजे, जे खूप इझी टू फॉलो आहेत आणि ज्याचे खूप आपल्याला बेटर रिझल्ट्स मिळतील. फिफ्थ इम्पॉर्टंट थिंग म्हणजे हेवी फिजिकल एक्सरसाइजेस. जर मुले हायपर ॲक्टिव्ह असतील, त्यांच्यातील सेन्सरी क्रेविंग जर फुलफिल झाले नाही, तर ती प्रॉपर अटेन्शन करू शकत नाही. यासाठी हेवी फिजिकल एक्सरसाइजेस फॉलो करावे लागतील. यामध्ये जिम बॉल ॲक्टिव्हिटी आणि ॲनिमल वॉक घ्यावे लागतील. वेस्टिब्युलर आणि प्रॉप्रिसेप्टिव्ह ॲक्टिव्हिटीज आपण मुलांकडून करून घेऊ शकतो, ज्यामुळे मुलांमधील हायपर ॲक्टिव्हिटी रिड्यूस होईल. सो स्टे ट्यून, कीप लाइकिंग, कीप शेअरिंग. थँक्यू.